म्हणतात ऐका दादांनो, अरे किताबें पढ़ने से ज्ञान नहीं मिलता, मंदिरों में जाने से भगवान नहीं मिलता। मेरे भारत देश में पत्थर की पूजा करते हैं लोग, क्योंकि यहाँ भरोसा करने के लायक इंसान नहीं मिलता, यहाँ भरोसा करने के लायक इंसान। गुरुद्रोह नावाचा ब्राह्मण होता, ऐका महाशिवरात्रीच्या व्रताची कथा। गुरुद्रोह नावाचा एक क्षत्रिय आहे, त्याचं काम आहे शिकार करण्याचं। ऐका, शांत बसा, शांत निवांत। शिकार करणं हे ह्या गुरुद्रोह ब्राह्मणाचं काम आहे। गुरुद्रोह नावाचा क्षत्रिय आहे, त्या क्षत्रियाचं काम आहे शिकार करणे आणि शिकार करून स्वतःच्या कुटुंबाचं भरण पोषण करणे। या गुरुद्रोहाची पत्नी गर्भवती आहे आणि गर्भवती असताना गर्भवती स्त्रीला डोहाळे लागत असतात असं म्हणतात। ज्या वेळेला स्त्री गर्भवती असते, तुम्ही जर या आंभोऱ्याला लिहिलेला जो ग्रंथ आहे विवेक सिंधू, हा विवेक सिंधू जर वाचलात तर त्याच्यामध्ये गर्भधारणेपासून सर्व विधी सांगितलेला आहे। गर्भवती संस्कार कसे करावेत हा विधी सुद्धा सांगितलेला आहे विवेक सिंधू मध्ये। असं म्हणतात की स्त्री गर्भवती असली की तिला काही पण खावंसं वाटतं, कधी आंबट, कधी तिखट, कधी काही, त्याला डोहाळे म्हणतात। आणि म्हणून आपल्याकडे डोहाळे जेवण देतात। एका महात्म्याच्या मुखातून सहज विनोदानं ऐकलं, एका गावात एक म्हातारी होती आणि त्या म्हातारीची नातसून गर्भवती होती। 2 नातसूना गर्भवती होत्या। त्या म्हातारीने एका सुनेला विचारलं, म्हणे बाई तू आता गर्भवती आहे, तुला काय खावंसं वाटतं? ते म्हणे ठेल्यावरचे गुपचूप। काय 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 गर्भवती असताना गुपचूप खान तर पोरगा आंबट शौकीन नाही जन्माले। दुसऱ्या सुनेले विचारलं, बेटा काय खावंसं वाटतं? ते म्हणे चुलीतले कोळसे। आजी म्हणे चुलीतले कोळसे खाशीन तर पोरग कारतोंड्या जन्माला येईन। सून म्हणे केसर खाईन। लई अवस्था बिकट आहे। म्हणून गर्भसंस्कार नावाचा अध्यायाचा ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजांनी लिहिली, अरे ऐका, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, ऐशी वर्णावी मातीची थोरी, शेकडो गुरुनी तुकडोजी महाराज बोलून गेले। या गुरुद्रोहाची पत्नी गर्भवती असताना ती म्हटली, अहो खूप दिवस झाले पशुचं मांस खाल्लं नाही, शिकारीला जा आणि शिकार करून मांस आणा, मला मांस खायचं आहे। ऐका दादांनो, कधी कधी हरिभक्ताच्या घरी नालायक जन्माला येतो आणि कधी कधी अट्टल पेताळाच्या घरी हरिभक्त जन्माला येतो। गुरुधराच्या पत्नीनं म्हणावं काहीतरी शिकार करून ना, मला मांस खायचं आहे। गुरुद्रोहानं दिवसा आपला धनुष्य उचलला, एका पात्रामध्ये पाणी घेतलं, कमरेला ती पाण्याची पिशवी असेल, बॉटल असेल ती बांधली आणि गुरुद्रोह निघाला शिकार करण्यासाठी। थोडं लक्ष देऊन वाजवता, शिकार करण्यासाठी निघालाय। दिवसभर फिरतोय दादा शिकारीसाठी। गुरुद्रोह दिवसभर शिकारीसाठी फिरतोय पण शिकार भेटत। रात्रीचा प्रसंग आहे, सायंकाळचे 6 वाजले आणि सायंकाळचे 6-6:30 वाजलेले असताना एका तलावाच्या जवळ हा गुरुद्रोह जातोय। तलावाच्या जवळ गुरुद्रोहानं जावं, एक झाड होतं, त्या झाडाच्या वर जाऊन तो बसलाय। प्लेन झाड होतं आणि एक फांदी होती, चांगली मोठी खोड होतं, त्या खोडावरती जाऊन बसलाय।
जाऊन बसल्यानंतर मनामध्ये एकच होतं, भेटी लागी जीवा लागली से आस. मन होतो फक्त त्या तलावाकडे की कधी कधी शिकार येणार आणि कधी कधी मी या शिकारीला मारणार. आणि तेवढ्यामध्ये एक हरिण आलं त्या पाण्याच्या जवळ. सायंकाळच्या वेळेला हरिणाला बघितलं आणि हरिणाला बघून आनंद झाला. याला आनंद झाल्यानंतर याने पाठीच्या मागे ठेवलेला लटकवलेला भात्यातील बाण काढण्यासाठी प्रयत्न केला. त्या बाण काढता काढता बाणाचा स्पर्श त्या झाडाला झाला. झाड होतं बेलाच आणि बेलाची पानं नकळत त्या ठिकाणी खाली पडल्या गेली. त्या झाडाच्या खाली पुरातन शिवलिंग होतं. शिकारीला आलेला गुरुद्रोह त्या झाडावरती आहे. झाड बेलाच आहे पण त्याला कळत नाही. त्या झाडाच्या खाली शिवलिंग आहे पण त्याला माहिती नाही. त्या हरिणाला मारण्यासाठी त्याने बाण काढण्याचा प्रयत्न केला. कमरेच्या त्या पात्रातील पाणी, पाण्याच्या पात्रातील पाणी त्या शिवलिंगावरती पडलं नकळत. बेलाची पानं नकळत त्या शिवलिंगावरती पडली आणि याने धनुष्य उचलला आणि मारणार. हरिणाला याचा सुगावा लागला, आवाज गेला आणि हरिणानं पाहिलं याच्याकडे. त्या काळातील पशु पक्षी सुद्धा बोलत होती आणि पशु पक्षीची भाषा समजत होती. हरिणानं हात जोडले, म्हटले दादा का मारतोय रे मला, कशासाठी मारतोय सांग ना. गुरुद्रोह म्हणतोय माझी पत्नी गर्भवती आहे रे आणि माझ्या पत्नीला आता मांस खाण्याची इच्छा आहे. माझं काम शिकार करणं आहे आणि शिकार करून मी हे मांस नेतोय, विकतोय. याच्यातून मिळालेला पैसा आणि थोडंसं खायला घरी ठेवलं की माझ्या चरितार्थ चालतं. त्यापेक्षा मी काय करावं म्हणून मी तुला मारायला लागलो. त्या हरिणानं हात जोडले, ए दादा मी गर्भवती आहे रे, माझ्या पोटात एक बाळ आहे, घरी सुद्धा माझं छोटस बाळ आहे. एकदा जाऊ दे, त्या बाळाची विल्हेवाट लावून नक्की येते. मी वचन देते तुला, माझ्या बाळाची विल्हेवाट लावून आल्याशिवाय राहणार नाही. गुरुद्रोह म्हटलं मी तुझ्यावर का विश्वास ठेवावा. अरे इथं माणसं माणसाचा विश्वासघात करतात, दिलेली वचन पाळत नाहीत. सकाळी तुम्हाला वचन देतात आणि सायंकाळी तुमचं वचन मोडतात. का मी तुझ्यावर विश्वास करावा. अनेक लोक आम्हाला प्रश्न विचारतात, डोनो भाऊ की एवढे सुशिक्षित माणसं तुम्ही तरुण आहात आणि या तरुणपणात धोतर वापरून तुम्ही गावोगावी फिरताय आणि लोकांना सांगता दगडाची पूजा करायला. दगडच मिळाली तुम्हाला, का करतात म्हणे आमच्या देशात दगडाची पूजा. आम्ही त्यांना उत्तर देतो या व्यासपीठावरून, किताबे पढ़ने से ज्ञान नहीं मिलता. पुस्तक वाचून ज्ञान मिळालं असतं तर पोरांची 50,000 फी भरून शाळेत पाठवावं लागलं असतं. घरीच पुस्तक घेऊन दिले असते, वाचा पोरांनो द्या परीक्षा, पण शाळेत पाठवावं लागतं. अरे आज तर एवढे दगड जन्माला घातलेत आम्ही, शाळेचीही फी भरावी लागते पण शाळेत कळत नाही म्हणून यांना ट्युशन लावून द्यावी लागते. काय पराक्रम आहे आपला. किताबी पढ़ने से ज्ञान नहीं मिलता. जे लोक म्हणतात दगडाची पूजा का करतात, ऐका दादांनो, अरे किताबें पढ़ने से ज्ञान नहीं मिलता, मंदिरों में जाने से भगवान नहीं मिलता. मेरे भारत देश में पत्थर की पूजा करते हैं लोग क्योंकि यहाँ भरोसा करने के लायक इंसान नहीं मिलता. यहाँ भरोसा करने के लायक इंसान नहीं मिलता. कुणावरती विश्वास ठेवावा दादा. ज्याला स्वतःचा मित्र म्हणून ज्याच्यावर आपण विश्वास ठेवावा तोच मित्र केसाने गळा कापून जातो. कुणावर भरोसा ठेवावा.
गुरुद्रोह म्हणतो, आम्ही का विश्वास ठेवावा, तुम्ही पशु आहात रे. हरीण म्हटली, ठेवून बघा एकदा विश्वास. आम्ही जातीनं पशु असू पण आम्ही माणसापेक्षा प्रामाणिक आहे. ते हरीण गेलं. सायंकाळच्या पहिल्या प्रहरातील पूजा झाली. रात्री 12च्या सुमारास त्याच हरणीचा पती आपल्या पत्नीला शोधत शोधत त्या तलावाजवळ आला. तलावाजवळ आल्यानंतर पुन्हा याने बाण काढण्यासाठी याची हालचाल सुरू झाली. रात्री 12ला याच्या कमरेच्या त्या पात्रातील पाणी शिवलिंगावर पडलं. पुनश्च धनुष्य काढताना बेलाची पानं त्या शिवलिंगावर पडली. दुसऱ्या प्रहरातील पूजा झाली. स्पर्श करावा धनुष्याला आणि मारावं एवढ्यात तोही बोलला. म्हणे, ए बाबा, मारू नको रे, माझ्या पत्नीला शोधण्यासाठी आलोय. माझं लेकरू घरी आहे, एकटं घरी आहे लेकरू. म्हणे, आताच तुझी पत्नी गेली घरी, मला पण जाऊ दे. मी माझं मास जर तुझ्या कामी लागत असेल तर नक्की देणार, पण जाऊ दे मला घरी, मी सुद्धा नक्की येईन. त्या हरिणानं सुद्धा वचन दिलं आणि वचन देऊन ते हरिण निघून गेलं. दोघं गेलेत घरी. हे दोघही जेव्हा पती पत्नी इकडे फिरायला निघाले चारा नेण्यासाठी पिल्लांना, त्यावेळेला बाजूला एक हरिण होतं आणि त्या हरिणीची सुद्धा 3 पिल्ले होती. त्यावेळेला ती हरिण आपल्या पिल्लांना घरी ठेवते. 3 पिल्ले त्या हरणीचे, 1 पिल्लू यांच्या दोघांचं. किती झाले गेलेले नवरा बायको 2, 4 अधिक 2 आणि त्या 3 पिल्लांची आई किती झाले 7. आता 3 पिल्ले आणि 4थं पिल्लू यांचं 4ही पिल्लांना घरी ठेवलं आणि ते हरिण त्या 3 लेकरांची आई निघाली यांचा शोध घेण्यासाठी निघालेले असताना फिरत 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 थकून गेलं ते हरिण. आणि हरिण आलं त्याच तलावाच्या जवळ. पहाटेचे 3 वाजलेले होते. पहाटेचे 3 वाजले. 3 वाजता पुन्हा त्या हरणाला मारण्यासाठी हालचाल केली. पात्रातील पाणी शिवलिंगावर पडलं. बेलपत्राची पानं त्याच्यावरती पडली. तिसऱ्याही प्रहरातील पूजा नकळत झाली. आणि आता धनुष्य मारणार एवढ्यात त्या हरणानं विचारलं, का मारतोय रे मला, सांग ना, का घेतोय आमच्या पशूंचा जीव, काय करता आमचा जीव घेऊन. ते म्हणायला लागलं, तुझा जीव घेऊन तुला मारणार, तुझं मांस नेणार आणि तुझं मांस खाण्याच्या कामी येणार, पैशानं विकण्याच्या कामी येणार आणि मिळालेल्या पैशातून माझं कुटुंब चालणार. हरिण म्हटलं, आम्ही बरे आहे का तुमच्या माणसापेक्षा. मेल्यानंतर तुम्हाला कुत्र सुद्धा विचारत नाही आणि मेल्यानंतर आमचं मांस कामाला लागत असेल, आम्ही खरंच भाग्यवान आहे. पण दादा, ही 3 पाळस माझी घरी आहे आणि जगामध्ये एकच तत्व असं आहे दादा, लेकरासाठी काहीही करू शकतं. त्यांचं नाव आहे बाप. आणि काय ती मायेचा सागर आहे, दयेचा घागर आहे.